चला तिकडं पण बसेल मग काय तिथं Audio Jungle. हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना. तर इथं आजपासून नवरात्र सुरू होत आहे. तर मग मी इथं उठलेली आहे. मिष्टांचा डबा वगैरे बनवलेला आहे. त्यांना डबा बनवून त्यांना कामावरती पाठवून दिलेला आहे. आज मी इथं डांगरची भाजी बनवलेली होती आणि चपात्या. तर आता इथे माझा संपूर्ण डब्बा आणि भांडी घासून झाले होते आणि थोडेफार म्हणजे कपडे होते थोडेसे. एक ब्लँकेट होती मोठी, एक छोटीशी आपले हे होती बेडशीट आणि थोडेफार कपडे होते. तर मी ते सगळे धुवून टाकून दिलेले आहे आणि इथे आता मी कपाट आवरायला घेतलेलं आहे, कारण की माझं कपाट आवरायचं बाकी होतं. आणि मला असं का बरं होते काय माहिती, थोडंफार जरी काम केलं ना की नुसते पायाचं असं तळपाय दुखायला लागतं, असं चावतात, असं दुखतात डायरेक्ट. ते मला चालायला पण जमत नाही. असं का बरं होतं नक्की मला कमेंट करून सांगा. तर थोडंसं जरी काम केलं ना तर आज काय माहिती काय अवस्था होते. तर इथं मी ना मस्तपैकी कपाट आवरायला घेतलेलं आहे. सर्व सामान वगैरे काढून ठेवते. आधी जे मेन होतं कपडे वाळायचं, कारण की आभाट असलं की कपडे पण वाळत नाही ना. तर त्याच्यासाठीच मग मी कपाट वगैरे आपलं कपडे वगैरे धुवून आधी टाकून दिले आणि जी काही बेडशीट होती ती पण टाकून दिली धुवून, जेणेकरून ते वाळत राहील. आणि मी माझं घरामध्ये आपलं कपाट आवरायचं काम चालू होतं माझं, कारण की मी आताच मागे गणपतीच्या वेळेला डब्बे वगैरे घासले होते ना. तर मी काय आता डब्बे वगैरे घासणार नाही, फक्त कपाट वगैरे साफ करणार आहे. तर इथे पण ना मला भरपूर असा प्रॉब्लेम होत होता. तर आता तुम्ही ते बघू शकता, मी एक पाण्याची बकेट आणलेली आहे छोटीशी आणि तिच्यात एक कॉटन घेऊन तो ओला करून पिळून चांगल्यापैकी आधी स्वच्छ एका पाण्याने पुसून घेते, त्याच्यानंतर परत एक पाण्याने पुसून घेईल. तर इथं ना एवढी धूळ झालेली होती या कपाटामध्ये, बापरे, आणल्यापासून जसं मी साफच केला नव्हता. आणि मला ना थकवा लवकर लागत आहे. का बरं, कोणाला काही माहीत असेल तर नक्की सांगा. तर मी खालच्या कपाटातले वरच्या कपाटातले सर्व कपडे काढून घेतले, पूर्ण एका साईडला ठेवले. नंतर मी कपाट साफसफाई करण्याचं काम करत आहे. इथं सारखे लाईट ये जाय चालू होतं, तरी पण मी काही त्या लाईटीवर लक्ष नाही दिलं. आणि ते टी व्ही वगैरे कपाटाखालचं टी व्हीच्या खालचं मागचं कागद कचरा तुम्ही बघू शकता किती झालेला आहे. तरी इथे एक बेडशीट होतं ते मी साईडला टाकलेलं आहे. आणि संपूर्ण आणि माझ्या कपाटाचे ना एवढे हाल झालेले, ते जे तुम्हाला एक टी व्हीच्या साईडचे खातं दिसत आहे का, ते उघडं ते न मोडलेलं आहे. कारण की गावाकडे आमची खोली होती ना, तर त्या खोलीमधून ना ते कपाट त्या खोलीत होता. तर तिथून सारखं पाणी टपकायचं, पाणी पडायचं. तर ते एक खातं खराब झालेलं आहे, पार ते मोड्यावर आले आणि पूर्ण कपाटच खराब झालं आहे. कारण की तो जर कधी उचलायला गेले ना तर त्याचे पायच हे होऊन जातात. त्या हलवायच्या कामाचं पण नाही तो कपाट. पण आता जाऊ काय होतात, त्याला याला 10 वर्ष झालेले आहे. मला माझ्या काकांनी गिफ्ट केलेले आहे लग्नामध्ये 2014मध्ये, म्हणजे माझ्या लग्नातलं आहे हे कपाट. तर खूप अवस्था बेकार झालेली आहे. आणि आता इथे मी ना घर आवरत होती, ते एक लेडीज आली होती माझ्या बाजूची. तर ती म्हणत होती, ताई काय करताय, काय चाललं काय नाही. तर ती की मस्त किचनमध्ये जायची, बघायची, बोलायची काय चाललं काय नाही, असं तसं तिची बडबड चालू होती. मग नंतर मी त्याशी बोलत राहील, थोडीफार बोलले. तर त्या गेल्यावर मी परत माझं काम पण चालू होतं, बोलत पण होती. पण मग नंतर त्या गेल्यावर पण मग मी माझं काम वगैरे केलं पटापट. पहिल्या पाण्याने धुवून मस्त स्वच्छ काढलं. तुम्ही बघू शकता एवढी धूळ, एवढं गटरसारखं पाणी निघाले ना. धूळ तर एवढी येते, कुठून येते काय माहिती. आणि आमच्या घरापुढे ना कच्चा आहे ना रोड, तर ते सारखं उडून घरामध्ये येतं. आपण रोज संध्याकाळी जरी आपण झाडून मारून जरी हे केलं ना, बघा किती खराब पाणी आहे. तर तिथे मी ना परत एक पाण्याने स्वच्छपैकी धुवून घेतलेलं आहे. आणि इथं ना खूप वेस्ट कपडे होते जे मी यूज नाही करत, किंवा आमच्या घरात जास्त कोणी यूज नाही करत. तर ते कपडे मला एका साईडला काढायचे आहे. मी ते नक्कीच करणार. आज काढणं होतं का नाही बघू, तरी मी ते काढायचा प्रयत्न करत आहे. काय होतं काय माहिती, आज आमची लाईट सारखीच जात होती ना, एवढं गरम होत होतं बापरे, सांगायचं काम नाही. तुमच्याकडे पण सारखे लाईट जाते का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी आता इथून एक गोल्डन कलरचा कपडा हातरलेला आहे आणि म्हटलं तिच्यात जे वेस्ट कपडे आहेत ते टाकू. पण याच्यातनं एकही वेस्ट कपडा निघत नव्हता, फक्त एक ती पॅन्ट निघाली आणि बस, बाकी काहीच नाही जास्त. तरी बघू, काढावंच लागेल. तरी काढावंच लागेल, किती जरी नाही म्हटलं तरी माणसाला
अडचण आणि बिनफालतू कपडे ते एवढे ना घालायला गेले तर त्याला कधी बघत नाही आणि टाकायच्या वेळेस खूप विचार येतो डोक्यामध्ये. तुम्हाला पण असंच होतं का नक्की सांगा. आणि इथे ना खूप असे वारी वगैरे होते तर मी ते संपूर्ण एका बॅगमध्ये भरून ठेवत आहे, जेणेकरून ते नंतर मिस्टरांना मला म्हणजे दाखवता येईल. आणि इथे पर्स होती माझी, ती पण खूप खराब झालेली होती, तिची चेन वगैरे तुटलेली होती. आणि हे आहे हिरवं ब्लाऊज, आम्ही विकत आणलं होतं इथं गावामधून. त्यांना मी 2 आणलेले तसे, एक गोल्डन आहे आणि एक हिरवा आहे. तर आज मी ती पिवळी साडी घालणार आहे नंतर, कारण की सकाळी आवरलं माझं. पण आता कसं धूळ खकाना घाम गरमी तर खूप असं हे होतं ना, मग संध्याकाळी परत फ्रेश होईल त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल ते ब्लाऊज. तर नक्की मला कमेंट करून सांगा की ब्लाऊज कसं वाटत आहे. तर चला आता इथं माझं आवरच काम चाललं आहे. तर इथे ना जो गोल्डन कलरचा कपडा पडलेला होता ना, मला ना तिच्यामध्ये एक बॅग बांधायची आहे, जेणेकरून आपली बॅग वगैरे खराब होणार नाही काय नाही. तर तुम्हाला माझा हा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्ही तर बघू शकता मी तर अशा प्रकारे मस्तपैकी बॅग बांधून घेते. तिच्यावर तर धूळ तर तशीच आहे, पण परत नको, मला एकदा ती धुवून काढावं लागेल एखाद्या दिवशी. आज तर मी काही काढत नाही, आज माझे पार नुसते फिरून 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 पाय दुखत आहे मलाच माहिती काय होतं, असं का बरं होतं नक्की मला कमेंट करून सांगा. ज्यांना असं होतं ना ते नक्कीच मला कमेंट करतील. आणि मी आज नाही ते एक मिस्टरांसाठी गिफ्ट घेतलेलं आहे, प्रेझेंट. त्यांना सांगितलं नाही आम्ही की आम्ही म्हणजे असं फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती की त्यांना सांगू म्हणून असं. पण मग मी त्यांच्या माघारी कारभार केलेला आहे. तर हा कारभार कसा आहे तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघू शकता इथे मिस्टर किती खुश झालेले आहे. तर आता चला याचं उद्घाटन करू आपण. तर मी त्यांना सांगत आहे की मी ना इथे त्यांना बोलतच होती, तर तेवढ्यात मला बाहेरून आवाज आला की ताई या या या. मग मी तिकडे गेली तर त्या सांगत होत्या की ताई तुम्ही चला म्हणे खेळायला दांडिया. म्हटलं येते, म्हटले मी आवरून माझं हॅलो हाय स्वयंपाक नमस्कार, वेलकम आपल्या YouTube चॅनल. तर तुमच्यासाठी सरप्राईज आहे, काय नक्की भेटून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सगळे म्हणत होते ना बरीच चेंज कर. काय झालं की सांगा. आरती करायची बाकी होती आमची. तर म्हटलं आता मिस्टर आल्यावर करू. तिथं मिस्टरांनी पडदा लावलेला आहे, तर हा पडदा कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. आणि ते नाही ते हे निघत होते, तर इथं आमचा फराळ झालेला आहे. तर आता आम्ही इथं आरती वगैरे करतो, करून घेतलेली आहे. आणि आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला पण नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.